नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी 2025 5 की 6 जुलैला कोणत्या दिवशी केला जाईल आषाढी एकादशीचे व्रत जाणून घेऊया। तसेच आषाढी एकादशीची तिथी, सुरुवात आणि शुभ मुहूर्त हे आपण सर्व काही पाहून घेऊया। माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल, चला तर बघूया। या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते, असे सुद्धा म्हटले जाते। असे म्हटले जाते की एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तींनी पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांना पुण्याची प्राप्ती होते। तसंच हिंदू धर्मात प्रत्येक सणासह व्रत वैकल्य पवित्र मानले जाते, ज्यामध्ये एकादशी, संकष्टी, प्रदोष, पौर्णिमा या मासिक व्रताचे समावेश आहे। तसेच एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते, त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी ही शुक्ल पक्षामध्ये असते। अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण असे 24 एकादशी येतात। म्हणजे आपण जशी पंधरावाडी मानतो तसे एकूण असे 24 एकादशी येतात। 15 दिवसात एक म्हणजे महिन्यात 2 झाले, असे आपले 24 एकादशी येतात। परंतु या 24 तारखेतील एकादशी अत्यंत खास मानली जाते। 24 एकादशी मधला हा एक अत्यंत एकादशी हे खूप अत्यंत महत्त्व मानले जाते, ज्याची करोडो वारकरी दरवर्षी वाट पाहत असतात। आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या आषाढी एकादशीला सर्वोत्तम मानले जाते। या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते। असे म्हणतात की एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापापासून मुक्ती मिळते आणि त्यांची पुण्याची प्राप्ती होते आणि त्यांना अशी पुण्याची प्राप्ती होते। तसंच आषाढी एकादशी दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी साजरी केली जाते। हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी 5 जुलै शनिवारी रोजी संध्याकाळी 6:58 सुरू होणार आहे। तसेच 6 जुलै रविवार रोजी रात्री 9:14 असेल। उदय तिथीनुसार आषाढी एकादशीचे व्रत हे 6 जुलै दिवशी साजरा केली जाणार आहे। तसंच आषाढी एकादशीचे शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:08 ते 4:49 आहे। तसंच अभिजित मुहूर्त सुद्धा दुपारी 11:58 ते 12:54 आहे। तसंच गोधुळी मुहूर्त संध्याकाळी 7:21 ते 7:42 आहे। अमृतकाल दुपारी 2:51 ते 2:48 आहे। तसंच आषाढी एकादशी व्रताचे पारण करण्याची वेळ। आषाढी एकादशीच्या व्रताचे पारायण हे 7 जुलै म्हणजे सोमवार रोजी केला जाईल। पंचांगानुसार सकाळी 5:29 ते सकाळी 8:16 व्रताचे पारायण करण्यासाठी शुभ मानले जाते। तसंच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात तर या दिवशीच्या व्रताचे सर्व देवतांचे तेज एकवटलेले असतात। असे म्हटले जाते की या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात, कारण म्हणजे मनुष्याचे हे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते। दक्षिणायनी देवीचे रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। म्हणून आषाढ महिन्यात येणारे कर्क संक्रांती याने उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजे देवाची रात्र सुरू होते। म्हणून आषाढी एकादशी अशी देवशयनी देवांचे निद्राची एकादशी असे म्हटले जाते। या एकादशीपासून श्री विष्णूंची निद्रा अवस्थेत जातात, जे कार्तिक एकादशीलाच म्हणजे देव उठणी एकादशीला जागे होतात। म्हणजे आता कसं आहे, ह्या आषाढी एकादशीपासून विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेत जातात आणि देव उठणी एकादशीला हे जागे होतात। असे म्हटले जाते की श्री विष्णूंच्या निद्रा अवस्थेतील हे 4 महिन्याचा चतुर्मास असे म्हटले जाते। म्हणजे त्यांचे हे जे 4 महिने आहेत निद्रा अवस्थेत, त्यांना हे चतुर्मास असे म्हटले जाते। तसंच आषाढी एकादशी कशी साजरा करतात
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे। बघा, सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी आपल्याला त्यात काय करायचं, थोडे हळदी आणि अक्षदा टाकून आपल्याला जल अर्पण करायचं आहे। तसंच घरातील देवी देवतांची पूजा करावी। तसेच भगवान विष्णूंना पिवळे फूल, चंदन, तुळस अर्पण करावी। कसं, भगवान विष्णूंना हे तुळस अतिप्रिय आहे, म्हणून त्यांना काय करायचं आहे, आपल्याला चंदन, पिवळे चंदन आणि तुळस, फूल, चंदन असे हे सगळे अर्पण करावे व धूप दीप लावून आरती करावी व पूजा पूर्ण झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा। 108 वेळा तुम्ही हा मंत्राचा जप करा आणि श्री विष्णू सहस्त्रनामाचा जप करा आणि भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करा। बघा, भगवान विष्णूंना काय करायचे, आपल्याला नैवेद्य अर्पण करायचंय। तसंच विष्णू सहस्त्रनामाचा आपल्याला काय करायचंय, त्या दिवशी वाचन करायचं आहे। तसंच आपल्याला काय करायचं, श्री विष्णू भगवानांची आरती सुद्धा करून घ्यायची व तुमच्या कुटुंबात सगळ्यांना ही आरती सुद्धा द्यायची आहे। तसेच आषाढी एकादशीची वारी केव्हा सुरू होते, वारीचे काय महत्त्व आहे, आपण ते सुद्धा बघूयात। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची वारी दरवर्षी आषाढ महिन्यात पंढरपूरला निघते। या वारीत टाळ मृदंग वाजवत नादत वारकरी भक्तिभावाने आपल्या लाडक्या आराध्य विठ्ठू माऊलीच्या दर्शन घ्यायला पायी चालत निघतात। तसंच आळंदी आणि देहू माऊलीचे दर्शन घ्यायला पायी चालत निघतात। तसेच आळंदी आणि देहू करून पालखीचे प्रस्थान दरवर्षी होते। यंदा 2025 मध्ये आषाढी वारी केव्हापासून सुरू होते याचे उत्साहाने सर्वांमध्ये आहे। पाहूया आषाढी वारी केव्हा सुरू होते, तसंच केव्हा सुरू झाली। पंढरपुरी वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण आणि धार्मिक संस्कृती उत्सव मानला जातो। या वारीत लाखो संख्येने वारकरी हे सहभागी होऊन विठू माऊलीच्या नामाचा गजर करत भक्तिभावाने लीन होताना दिसतात। तसंच उन्हाळ्याचे झळा असो किंवा उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, हे वारकरी हे मग्न होतात म्हणजे वारीसाठी। तसंच पालखीचा आनंद घेत आपल्या पदयात्रा सुरू ठेवतात। भाग्यवान हे आपल्या पालखीला सुरुवात होतात। तसंच डोक्यावर तुळस घेत डोक्यावरती तुळस घेऊन नाचत गात आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी हे वारकरी मौलाचा प्रवास करतात, पायी चालत करतात। पंढरपुरी वारी ही अतिशय भावनिक व धार्मिक दोन्ही गोष्टी घालणारी असे यंदा वारकरी केव्हा आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। पाहूया आषाढी सुरुवातीची सुरुवात केव्हा होणार आहे। एकादशीचे शुभ मुहूर्त जसं तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे अशी आहे आषाढी एकादशीची माहिती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री पांडुरंग विठ्ठला माऊली।